इयत्ता तिसरी, विषय शिकू मराठी आनंदाने, पाठ पाऊस, चित्रवर्णन। या व्हिडिओमध्ये आपण चित्रावर आधारित सर्व प्रश्नांची सोपी आणि अचूक उत्तरे शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। चित्र पाहून एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न 1, चित्रात कोणता ऋतू दिसतो आहे? उत्तर, चित्रात पावसाळा ऋतू दिसतो आहे। प्रश्न 2, मुले कुठे खेळत आहेत? उत्तर, मुले पाण्याच्या डबक्यात खेळत आहेत। प्रश्न 3, मुलगी काय करत आहे? उत्तर, मुलगी कागदाच्या होड्या पाण्यात सोडत आहे। प्रश्न 4, बाईने काय घेतले आहे? उत्तर, बाईने छत्री घेतली आहे। प्रश्न 5, आकाशात काय चमकत आहे? उत्तर, आकाशात वीज चमकत आहे। प्रश्न 6, रस्त्यावर कोणते प्राणी दिसत आहेत? उत्तर, रस्त्यावर कुत्रा, बैल आणि शेळी दिसत आहेत। प्रश्न 7, माणूस काय घालून चालला आहे? उत्तर, माणूस रेनकोट घालून चालला आहे। प्रश्न 8, चित्रात किती घरे दिसतात? उत्तर, चित्रात 2 ते 3 झोपड्या दिसतात। प्रश्न 9, बैलगाडी कोण ओढत आहे? उत्तर, बैलगाडी 2 पांढरे बैल ओढत आहेत। प्रश्न 10, मुले पावसात काय करत आहेत? उत्तर, मुले पावसात आनंदाने भिजत आहेत। आता पाहूया, रिकाम्या जागा भरा। 1, पाऊस जोरात पडत आहे। 2, मुले डबक्यात खेळत आहेत। 3, बाई गुलाबी रंगाची साडी नेसली आहे। 4, मुलाने पिवळा रंगाचा रेनकोट घातला आहे। 5, मुलीच्या हातात कागदाची होडी आहे। 6, आकाशात वीज चमकत आहे। 7, झाडे वाऱ्यामुळे हलत आहेत। 8, रस्त्यावर पाणी साचले आहे। आता पाहूया, चूक की बरोबर। 1, चित्रात उन्हाळा ऋतू आहे। उत्तर, चूक, बरोबर उत्तर, चित्रात पावसाळा ऋतू आहे। 2, मुले घरात बसली आहेत। उत्तर, चूक, बरोबर उत्तर, मुले बाहेर पावसात खेळत आहेत। 3, बाईने छत्री घेतली आहे। उत्तर, बरोबर। 4, आकाश स्वच्छ आहे। उत्तर, चूक, बरोबर उत्तर, आकाशात काळे ढग आहेत। 5, बैलगाडी रस्त्यावरून जात आहे। उत्तर, बरोबर। 6, कोणीही भिजत नाही। उत्तर, चूक, बरोबर उत्तर, मुले भिजत आहेत। आता जोड्या जुळवा। 1, गुलाबी साडी जुळेल बाई। 2, पिवळा रेनकोट जुळेल मुलगा। 3, कागदाची होडी जुळेल मुलगी। 4, पांढरे बैल जुळतील बैलगाडी। आता चित्र पाहून 5 वाक्ये लिहूया। पहिले वाक्य, खूप जोराचा पाऊस पडत आहे। दुसरे वाक्य, मुले डबक्यात उड्या मारत आहेत। तिसरे वाक्य, एक मुलगी कागदाच्या होड्या सोडत आहे। चौथे वाक्य, लोक छत्री आणि रेनकोट वापरत आहेत। पाचवे वाक्य, आकाशात वीज चमकते आहे आणि ढग गडगडत आहेत। छान, आता तुम्ही चित्रवर्णनातील सर्व प्रश्न आणि उत्तरे शिकला आहात। या प्रश्नांची नियमित उजळणी करा, पाठ पुन्हा एकदा वाचा आणि स्वतःही चित्र पाहून नवीन वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा। अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी शुभ इन्स्पिरेशन चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।